आता आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊया, ते म्हणजे मनाची अवस्था किंवा स्टेजेस इन हिप्नोटिझम. तर एखादा माणूस स्वसंमोहन अवस्थेत जातो किंवा हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातो किंवा ध्यानाच्या अवस्थेत जातो, म्हणजे नेमकं कुठं जात असतं. तर बघा, एकूण मनाचे की नाही 4 अवस्था सांगितल्या गेलेल्या आहेत. अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मनाचे एकूण 4 अवस्था आहेत. तर याच्यामध्ये पहिल्या अवस्थेला म्हटलं जातं बीटा स्टेट ऑफ माइंड. तुम्ही ध्यान करा, स्वसंमोहन करा किंवा दुसऱ्याने हिप्नोटिझम करा, कसं आहे तर काही जरी केलं तरी मनाच्या ह्या अवस्थेपैकी कुठल्या तरी एका अवस्थेला आपण असतो. तर पहिला अवस्था आहे ते म्हणजे बीटा स्टेट ऑफ माइंड. त्याच्यानंतर आहे अल्फा स्टेट ऑफ माइंड, त्यानंतर थीटा स्टेट ऑफ माइंड आणि डेल्टा स्टेट ऑफ माइंड. असे एकूण 4 अवस्था मनाच्या आहेत. मग हे काय आहे, अवस्था म्हणजे काय आहे, त्याचं महत्त्व किती आहे हे आपण बघूया. बघा, आपल्या मेंदूमध्ये लाखो न्यूरॉन्स असतात किंवा मेंदूची पेशीज असतात. ह्या पेशीज एकमेकांना असे कनेक्टेड असतात आणि त्या प्रत्येक न्यूरॉन्स मध्ये संदेश पाठवण्यासाठी काही केमिकल्स असतात मेंदूमध्ये, ज्यांना आपण म्हणतो न्यूरो ट्रान्समिटर्स. तर हे न्यूरॉन्स नेहमी व्हायब्रेट होत असतात आणि त्या न्यूरॉन्स आणि आपल्या विचारांचा जवळचा संबंध आहे. आपण जसं जसं विचार करत जाऊ तसं त्या व्हायब्रेशन्स काय होत असतं बघा, त्यांचे वाढत असतात किंवा कमी करत असतात. तुम्ही जर जास्त विचार केला तर ते न्यूरॉन्स जास्त व्हायब्रेट होत असतात. तुम्ही कमी विचार केला तर त्यांचा कमी हालचाली चालू असतात. आणि त्या न्यूरॉनचं जे काही व्हायब्रेशन आहे त्याच्यातनं काही वेव्ज आपल्या डोक्यातून मेंदूतून बाहेर पडतात, ज्याला आपण ब्रेन वेव्ज म्हणतो. बरोबर, ते आपण जे विचार करतो त्या विचारानुसार मेंदूमध्ये असणारे मेंदूतील सेल्स हे व्हायब्रेट होत असतात आणि ते व्हायब्रेट जसं होतात तसं आपल्या मेंदूतून काही लहरी बाहेर पडतात. त्यांना आपण ब्रेन फ्रिक्वेन्सीज म्हणतो. आणि ही ब्रेन फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी एक मशीन आहे. तर त्या मशीनचं नाव आहे EEG, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ. तर इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ किंवा ग्राम नावाचं एक मशीन आहे. ती मशीन जर डोक्याला लावलं तर आपल्या डोक्यामध्ये विचार कसे चालू आहेत किंवा आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपल्या डोक्यामध्ये जास्त विचार चालू आहे, कमी विचार चालू आहे, आपण बीटा स्टेट मध्ये आहे का, अल्फा मध्ये आहे का, थीटा मध्ये का, डेल्टा मध्ये आहे, हे त्या मशीन मधनं लक्षात येतं. कुठलेही न्यूरो सर्जन कडे जर तुम्ही गेला तर प्रत्येक न्यूरो सर्जन कडे हे न्यूरो आपल्याला EEG मशीन हे असतंच. आणि ते EEG मशीन लावून जर तुम्ही तुमचं ब्रेन किंवा तुम्ही कोणत्या अवस्थेत आहे तपासता येतं. ते सांगतात तुम्हाला, तुम्ही अल्फा स्टेट मध्ये होता, तुम्ही डेल्टा मध्ये होता, तुम्ही थीटा मध्ये होता, असं ते सांगतात. कारण ते ग्राफ त्यांना मिळत असते. असं तर आपल्या मेंदूतली पेशींचा आणि आपल्या डोक्यातील विचारांचा संबंध आहे. आपण जेवढे जास्त विचार करू तेवढे मेंदूतील पेशी जास्त व्हायब्रेट होतात आणि त्यांच्या व्हायब्रेशनाच्या माध्यमातून काही लहरीच बाहेर पडत असतात. त्यांना आपण ब्रेन वेव्स म्हणतो. आणि ते ब्रेन वेव्स पकडणारे जे काही मशीन आहे त्याला EEG म्हणतो. आणि त्या EEG मध्ये बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा असे ग्राफ्स आपल्याला मिळतात आणि त्याच्यावरनं हे आपण सगळं मनाच्या कोणत्या अवस्थेत माणूस आहे हे सांगू शकतो. मग इथं बीटा अवस्था म्हणजे काय, तर बीटा अवस्था म्हणजे जागृत अवस्था. हे आता आपण जे सगळे लोक आहेत सगळे आपण मनाचे बीटा अवस्थेत आहे. मग ह्यावेळी आपल्या मेंदूतनं बाहेर पडणारी जी लहरीज असतात हे किती असतात, तर 21 ते 14 सायकल पर सेकंड असतात. सायकल्स म्हणजे असे सायकल्स लहरीज. तर एका सेकंदामध्ये 21 पासून ते 14 असे सायकल्स हे बाहेर पडत असतात आपल्या मेंदूतून.
असं जर होत असतील तर त्याला आपण म्हणतो बीटा स्टेटमध्ये तो माणूस आहे. बीटा स्टेटमध्ये म्हणजे जागृत अवस्थेत आहे. जागृत अवस्थेत म्हणजे फक्त बाह्यमन काम करतं, अंतर्मन काम करत नाही. बाह्यमन पूर्णपणे जागे आहे. बाह्यमन पूर्णपणे जागे असेल तर त्याला आपण म्हणतो बीटा स्टेट ऑफ माइंड. समजलं? पण इथं जेव्हा आपण या अवस्थेत असतो तर त्या बीटा अवस्थेत असताना आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी 21 ते 14 सायकल्स पर सेकंद असतात आणि त्याचबरोबर आपली श्वासाची गती जी आहे 16 ते 12 टाइम्स पर सेकंड. आपण 16 ते 12 वेळा श्वास घेत असतो एका सेकंदाला. असे एक श्वास गती असते त्या बीटा अवस्थेमध्ये इन जनरल. तर यामध्ये फक्त बाह्यमन जागे असतं, अंतर्मन काम करत नाही. ओके. आणि इथं बघा या अवस्थेचा उपयोग काय, तर या अवस्थेचा काहीच उपयोग होत नाही. बीटा अवस्था म्हणजे जागृत अवस्था. तर जागृत अवस्थेमध्ये तुम्ही काही करू शकत नाही, क्रिएटिव्ह काम करू शकत नाही. एखादा समजा माइंड सूचना द्यायचा असेल जागृत अवस्थेत तो देता येत नाही किंवा दिलं तर काहीच उपयोग होत नाही. कारण का बाह्यमन हे शैतानी मन आहे. बाह्यमनाला डिस्ट्रक्टिव्ह माइंड म्हटलेलं आहे, बाह्यमनाला शैतानी मन म्हटलेलं आहे. बाह्यमन नेहमी आपलं वाईटाचंच काम करत असतं. आपलं किती वाईट होईल ह्याचा प्रयत्न नेहमी बाह्यमन करत असतं. हे नेहमी लक्षात घ्या. ज्या ज्या वाईट काम आपण करतो की नाही ते सगळं आपलं बाह्यमन आपल्याला सांगत असतं, हे असं कर असं कर असं कर, आणि आपल्याकडनं करून घेत असतं. म्हणून जेव्हा आपण बीटा अवस्थेत असतो, पूर्ण जागृत अवस्थेत असतो, त्यावेळी सायंटिस्ट लोक असं म्हणतात तुम्ही कुठल्याही प्रकारची निर्णय घ्यायचा नाही. बीटा अवस्थेत कधीही निर्णय घ्यायचा नाही, चांगला निर्णय. कुठलेही प्लॅनिंग करायचं नाही, कुठलेही प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. बघा ही बीटा अवस्था 21 सायकल म्हणजे काय, तुम्ही अति विचार चालू असेल तर 21 सायकल्स बाहेर पडत असतात आणि जरा कमी विचार असेल तर 14 सायकल बाहेर पडत असतात. मग 21 सायकल बाहेर केव्हा पडत असं सांगतो, जेव्हा तुम्ही एकदम गडबड गोंधळमध्ये असता, रागात असता, घाईत असता, असं गोंधळलेलं असतात, अशा वेळी 21 सायकल्स बाहेर पडत असतात आपल्या डोक्यात. जेव्हा तुम्ही आता सध्या तुम्हाला ही जी मशीन जर लावला तर प्रत्येकाच्या डोक्यामधून 15 किंवा 14 सायकल्स बाहेर पडतात. जर एकदम पटकन साप आला समजा आणि पूर्ण आपण घाबरून जातो तर त्यावेळेस जर ब्रेन लावलं 21 सायकल बाहेर पडत असतात. जागृत अवस्थेतलीच ही अवस्था. तर तुम्ही अशा वेळी जर समजा एखादा निर्णय जर केला तर ते निर्णय चुकीचं होऊ शकतो. एखादा प्लॅनिंग केलं तर ते चुकीचं होऊ शकतं. आणि कधी पण बीटा अवस्थेत केलेलं काम हे कधी पण आपल्याला नुकसानीचं होतं. म्हणून जेव्हा तुम्ही रागाच्या अवस्थेत असतात, टेन्शनमध्ये असतात, घाबरलेले असतात, मारामारी करत असतात, तर त्यावेळी तुमचं मन सांगत असतं मार त्याला तू. आणि त्यावेळी तुम्ही मारता त्याला आणि मारून नंतर जेव्हा शांत होतात त्यावेळी तुम्हाला पश्चाताप होतो. कारण त्या बीटाच्या उच्च अवस्थेत तुम्ही असता, म्हणजे फक्त बाह्यमन काम करत असतं आणि त्या घाबरलेले गोंधळलेले रागाच्या भरामध्ये आपण जे काम करतो ते काम कधीही चांगलं होत नसतं लक्षात. म्हणून कधी पण चांगलं मोठं काम करायचं असेल, प्लॅनिंग आखायचं असेल, सायंटिस्ट लोक म्हणतात बीटा अवस्थेत कधी करायचं नाही. म्हणजे जागृत अवस्थेत कधी चांगले प्लॅनिंग करायचं नाही, कधी चांगले हे करायचं प्लॅन करायचं नाही. तर हे शांत डोक्याने करायचं, अल्फा मध्ये करायचं. पण इथं असं म्हटलं जातं की ऑर्डिनरी माणसं हे ऑर्डिनरी राहण्याचं कारण काय, तर त्याचं एकमेव कारण असं आहे तर ते म्हणजे ऑर्डिनरी माणसं कोणतेही विचार, कोणतेही प्लॅनिंग हे जागृत अवस्थेत करतात, बाह्य मनामध्ये असताना करतात, टेन्शन मध्ये असताना करतात, घाबरलेले असताना करतात. तर बाह्य मनामध्ये असताना केलेले काम कधीही खरं ठरत नाही, कधी यशस्वी होत नाही. आणि म्हणून ऑर्डिनरी माणसं ऑर्डिनरी राहतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथून पुढे तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर जागृत अवस्थेत कधीही विचार करायचा नाही, त्याच्याबद्दल प्लॅनिंग करायचं नाही. ओके. त्यानंतर सेकंड अवस्था आहे ती म्हणजे अल्फा अवस्था. इथं मी लिहिलेलं आहे
तर अल्फा अवस्था ह्यालाच आपण काय म्हणतो, साखर झोपेची अवस्था. तर अल्फा अवस्थेपासून थीटा अवस्थेपर्यंत अंतर्मनाचं काम चालू होतं. अंतर्मन जागे व्हायला लागते. अल्फा अवस्थेमध्ये अंतर्मन 50% जागे असते, थीटा मध्ये 80% जागा असते आणि डेल्टा मध्ये जवळजवळ 95% जागे असते अंतर्मन. हळूहळू जसं आपण खाली जातो तसं बाह्यमन कमी कमी व्हायला लागतं, अंतर्मन असं जागे जागे व्हायला लागतं. त्यामुळे अल्फा अवस्थेपासून आपले अंतर्मन काम करायला सुरुवात करतं. मग इथं ह्या अल्फा अवस्थेला मध्ये आपण जेव्हा असतो, अल्फा अवस्थेला साखर झोपेची अवस्था म्हणतात, ध्यानाची अवस्था म्हणतात, योग निद्रा म्हणतात, रिलॅक्सेशन अवस्था म्हणतात, तंद्रावस्था म्हणतात, लाईट ट्रान्स म्हणतात, सबकॉन्शियस स्टेट म्हणतात. काही नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण ध्यान करायला बसतो थोड्या वेळानंतर एक 10-15 मिनिटानंतर आपण ह्या अवस्थेत जातो. जेव्हा स्वसंबंधीचे विचार करतो तर त्यावेळी थोड्या मिनिटानंतर ह्या अवस्थेत जातो. जेव्हा आपण बॉडी रिलॅक्स करत असतो, रिलॅक्सेशन नंतर आपण ह्या अवस्थेत जातो. जेव्हा आपण रात्री झोपी जात असतो, झोप लागण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटं आपण या अवस्थेत असतो. आपोआपच नैसर्गिक अवस्थेमध्ये आपण जातो. तर ह्या अवस्थेमध्ये आपला अंतर्मन 50% काम करत असतं आणि 50% बाह्यमन काम करत असतं. दोन्ही 50-50% जागे असतात. मग या अवस्थेत असताना आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी जी असते ते 14 ते 7 सायकल्स पर सेकंड, 14 ते 7 ह्या रेंजमध्ये आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी असते आणि श्वासाची गती जी आहे ते 12 ते 8 टाइम्स पर मिनिट, 12 ते 8 टाइम्स पर मिनिट आपले श्वासाची गती असते त्यावेळी. आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्या बाह्य मनातील विचार बऱ्यापैकी कमी झालेले असतात. विचार चालू असतात त्या अवस्थेमध्ये पण बऱ्यापैकी कमी झालेले असतात. ओके, तर इथं काय झालेलं असतं तुम्हाला सांगतो. ह्यावेळी अंतर्मनाचा दरवाजा उघडलेला असतो, अंतर्मन काम करायला लागलेलं असतं आणि म्हणून या अवस्थेमध्ये आपण बाह्य मनाने अंतर्मनाचे संपर्क साधून अंतर्मनामध्ये काही चांगल्या विचार पेरू शकतो. माइंड प्रोग्रामिंग साठी सर्वोत्तम असं जगभर मानलेलं आहे. अल्फा स्टेट ऑफ माइंड जे आहे, माइंड प्रोग्रामिंग करण्यासाठी, कोणतंही प्लॅनिंग करण्यासाठी, कोणताही निर्णय घेण्यासाठी, तुम्हाला एखाद्याची निर्णय घ्यायचा असेल तर अल्फा स्टेट अतिशय महत्त्वाचा आहे. प्लॅनिंग करायचं असेल, मी बिझनेस चालू करू का, नोकरी करू का, मी इकडे जाऊ का, मी तिकडे जाऊ, हे प्लॅनिंग करायचं असेल, अल्फा स्टेट अतिशय महत्त्वाचा आहे. तर कारण का, अल्फा स्टेट मध्ये अंतर्मन जागे होत असल्यामुळं अंतर्मन हे त्रिकालज्ञानी आहे. अंतर्मनाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध आहे आणि म्हणून तुम्हाला अंतर्मन नेहमी योग्य मार्गदर्शन करतं. तुम्ही जर अंतर्मनाने विचार करायला मी हे करू का ते करू, त्यामुळे आतून आवाज यायला लागतो, आतून आपल्याला सुचायला लागतं. त्यामुळं कोणतेही निर्णय अंतर्मनातून करायचा आहे, अल्फा अवस्थेतून करायचा आहे. त्यानंतर कोणतेही प्लॅनिंग अल्फा अवस्थेतून करायचं आहे. त्याच्यानंतर कुठलंही माइंड प्रोग्रामिंग करायचं असेल, स्वतःमधले विकार घालवायचं आहे, व्यसन घालवायचं आहे, स्वतःमध्ये चांगले गुण रुजवायचं आहे, अल्फा अवस्थेमधून करायचं आहे. आणि इथं अल्फा अवस्था जी आहे, अल्फा अवस्था तुम्हाला सगळ्या कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. मॅक्झिमम सायंटिस्ट लोकांनी अल्फा अवस्थेचा वापर केलेला आहे. ते झोपी जाता जाता एखादा विशिष्ट प्रॉब्लेम घेऊन ते झोपी जायचे आणि तर त्यावेळी त्यांना इंट्युशन्स म्हणून मिळायचे, त्यांना त्या प्रश्नांची उत्तर मिळायची आणि त्या पद्धतीने ते लिहून ठेवायचे आणि त्या पद्धतीने ते काम करायचे आणि त्याच्यामध्ये कित्येक नोबेल प्राइज मिळवलेले लोक आहेत. कारण का, अल्फा अवस्थेमध्ये आपण ज्या प्रश्न विचारतो, विचार झोपतो, तर त्या प्रश्नांचं उत्तर अंतर्मन आपल्याला देत असतं आणि ते उत्तर कधी चुकत नाही. कारण अंतर्मन हे त्रिकालज्ञानी असतं, अंतर्मन हे देवाला जोडलेलं असतं, देवाकडून डायरेक्ट उत्तर आपल्याला त्या अवस्थेत मिळत असतात. आणि म्हणून इथं असं म्हटलं जातं की नाही की एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसं आणि ऑर्डिनरी माणसं
ह्याच्यामध्ये किंवा कुठली इच्छा तुमची सहज पूर्ण होतात, कुठली गोल्स तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, स्वयंसूचना घ्यायचं आहे, काहीतरी इच्छा व्यक्त करायचं आहे, अल्फा अवस्थेमध्ये जाऊन करायचं. कारण का तर ते व्यवस्थितपणे अंतर्मनापर्यंत त्या विचार पोचले जातात. तुम्ही फक्त डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन केला तर त्याला रिझल्ट मिळायला खूप वेळ जातो. पण तेच जर तुम्ही स्वसंमन अवस्थेत गेला, ध्यानाच्या अवस्थेत गेला आणि अर्धवट जागृत अवस्थेत गेला, तंद्रावस्थेमध्ये गेला आणि मग तुम्ही विचार करायला लागला, व्हिज्युअलाइज करायला लागला, तर ते सहजपणे अंतर्मनामध्ये पोहोचतो. म्हणून इच्छा पूर्ण करण्यासाठी ही अवस्था अतिशय उपयुक्त असं सांगितलं गेलेलं आहे. सगळ्या गोल्स आपण अचीव करू शकतो. तर ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसांच्या मध्ये फरक काय आहे? तर इथं एक शब्द असा आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन्स आर नॅचरली अल्फा थिंकर्स. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन्स आर नॅचरली अल्फा थिंकर्स. म्हणजे हे जे मोठमोठे लोक असतात, असामान्य व्यक्ती जे आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन्स आर नॅचरली अल्फा थिंकर्स. अल्फा थिंकर्स and ordinary persons are beta thinkers. Ordinary persons are beta thinkers. तर इथं असं म्हटलं जातं की काही माणसं सतत यशस्वी होतात, श्रीमंत होतात, त्यांना प्रत्येक ठिकाणी सक्सेस मिळतं, ते म्हणेल ते खरं होत असतं. याचं कारण एक सांगितलं जातं, तर त्या लोकांच्या मध्ये एक नैसर्गिक देणगी असते, तर ती शांत डोक्याने विचार करत असते. शांत डोक्याने विचार करणे म्हणजेच अल्प अवस्थेत विचार करणे. तर ती चालता बोलता ही लोक नैसर्गिक याच्यामध्ये असतात, मनामध्ये विचार एकदम कमी असतात, शांत डोक्याचे असतात. म्हणजे तुम्ही ते जागे असताना सुद्धा EEG मशीन लावला तर EEG मशीन दाखवतं दे आर इन अल्फा स्टेट. मग ही 3% लोक जी मोठमोठे आहेत ते कधी पण बघा एकदम शांत डोक्याचे असतात. आणि शांत डोक्याचे विचार करत असल्यामुळं त्या अंतर्मनाने विचार करत असतात. आणि अंतर्मनाने विचार करत असल्यामुळं ते जे विचार करतात ते खरं ठरतात, ते जे प्लॅनिंग करतात ते खरं ठरतात, ते जे काय हे करतात ते सगळं खरं ठरतं. कारण का तर ते नैसर्गिकपणे अंतर्मनातूनच विचार करतात, ते बाह्य मनाला बाजूला ठेवतात. हे त्यांच्याकडे नैसर्गिक टेंडन्सी असते आणि म्हणून ते म्हणेल ते खरं होतं, म्हणेल ते सक्सेस होतं. ते जे काय करतात त्याच्यामध्ये ते सक्सेस होण्यामागचं कारण काय आहे? तर ती नैसर्गिकपणे शांत डोक्याने विचार करत असतात, अल्फा अवस्थेमध्ये विचार करत असतात. आपण जेव्हा लहान होतो किंवा असतो तर त्यावेळी आजी आजोबा वगैरे सारखे म्हणायचे बघा, दंगा आपण करायला लागलो, काहीतरी करायला लागलो, अरे जरा शांत घे की, जरा थंड डोक्याचा विचार कर घे, असं म्हणण्याचं कारण काय? तर जेव्हा आपण घाई गडबडीत असतो तेव्हा बीटा अवस्थेत असतो आणि बीटा अवस्थेत फक्त बाह्यमन काम करत असतं. बाह्यमन हे सैतानी मन असतं आणि ते बाह्यमन कधीही आपलं चांगल्याचं